नमस्कार, PSR न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। मी सुरेश बोडके। लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यात घडलेल्या एका अत्यंत धक्कादायक आणि अंगावर काटा आणणाऱ्या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला। मालमत्तेच्या वादातून एका 24 वर्षीय तरुणाच्या तोंडावर उकळते तेल टाकून हत्या करण्यात आल्याची ही घटना असून या प्रकरणाने मानवी नात्यामधील विकृती पुन्हा एकदा समोर आली आहे। उद्धव मारुती दहीकांबळे असे मृत तरुणाचे नाव असून तो उदगीर तालुक्यातील संत ज्ञानेश्वर नगर निडेबन परिसरातील रहिवासी होता। प्राथमिक माहितीनुसार त्याचे आरोपी महिला वंदना तुळशीराम मादळे हिच्यासोबत अनैतिक संबंध होते। या संबंधातून पुढे मालमत्ता आणि जमिनीच्या वाटणीचा वाद निर्माण झाला। संबंधित महिला ही उद्धवच्या वाटणीची जमीन आणि मालमत्ता स्वतःच्या नावावर करून घेण्याचा हट्ट धरत होती। यावरून दोघांमध्ये 12 जून रोजी तीव्र वाद झाला होता। वादानंतर काही तासातच भयानक वळण घेतलं। 12 जूनच्या मध्यरात्री सुमारे 2:30 वाजेच्या सुमारास आरोपी महिलेने उद्धववर झोपेत असताना उकळते तेल तोंडावर ओतल्याचा आरोप आहे। या अमानुष हल्ल्यात उद्धव गंभीररित्या भाजला। त्याच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर गंभीर जखमा झाल्या होत्या। कुटुंबाने त्याला तातडीने उपचारासाठी उदगीर येथे रुग्णालयात दाखल केलं, मात्र प्रकृती गंभीर असल्याने पुढील लातूर येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आलं। सुमारे 10 दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर 22 जून रोजी पहाटे 4:30च्या सुमारास उद्धवचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। मृत्यूची माहिती मिळताच पोलिसांनी प्रकरण अधिक गांभीर्याने हाताळत तपासाला वेग दिला। दरम्यान उद्धवचे वडील मारुती नरसिंग दहीकांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी महिला वंदना मादळे हिच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्हा दाखल होताच आरोपी महिला फरार झाली होती। तिचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके तयार करून विविध ठिकाणी छापेमारी तपास मोहीम सुरू केली आणि स्थानिक सूत्राच्या मदतीने पोलिसांनी आरोपीवर दबाव वाढवला। पोलिसाच्या या सततच्या दबावामुळे आणि शोध मोहिमेच्या वाढत्या कचाट्यात अडकलेल्या आरोपी महिलेने अखेर 23 जून रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर होण्याचा निर्णय घेतला। तिच्या आत्मसमर्पणानंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेतले असून सध्या तिची सखोल चौकशी सुरू आहे। या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव बेंबडे यांच्याकडे सोपवण्यात आला असून विशेष तपास अधिकारी म्हणूनही त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे। आरोपी महिलेच्या चौकशीतून खुनामागील नेमकं कारण, दोघांमधील संबंधाचे स्वरूप तसेच घटनेच्या आधी आणि नंतरच्या हालचाली याचा बारकाईने तपास केला जात आहे। आरोपी पोलिसाच्या ताब्यात आल्याने नागरिकांनी काही प्रमाणात समाधान व्यक्त केले आहे। या क्रूर घटनेने मन सुन्न झाले असून नात्यामधील विश्वासघात आणि लोभ किती भयानक रूप धारण करू शकतो याचे जीवन उदाहरण ठरले आहे। धन्यवाद। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा।